नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अनेक बातम्या आहेत, त्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु सगळ्यात आधी पुण्यातून एक अतिशय धक्कादायक आणि घृणास्पद अशी बातमी समोर येते. माणुसकीला काळीमा फासणारीच अशी बातमी आहे. पतीनं आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे आणि तिचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती व्हायरल केलाय. मूळचा बीडचा असणारा आणि सध्या कोर्टात स्टेनोग्राफर म्हणून काम करणारा शिवदास गीते हा पुण्यात खराडीमध्ये भाड्यानं राहतो. गेल्या काही दिवसांपासून पत्नी ज्योतीसोबत त्याची भांडणं सुरू होती. बुधवारी पहाटे सुद्धा त्याचं पत्नीसोबत भांडण झालं. याच वादानंतर संतापलेल्या शिवदासनं जवळच पडलेली कात्री उचलली आणि पत्नीच्या गळ्यावरती सपासप वार केले. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा व्हिडिओ सुद्धा त्याने बनवला. आपल्या मुलासमोरच त्याने हे सगळं केलं. त्याने अगदी निर्दयीपणे हत्या केली आणि नंतर तो पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा हजर झाला. एकंदरीतच अतिशय क्रूरपणे आपल्या पत्नीची या आरोपीनं हत्या केली आणि त्यानंतर आपल्या मुलाला घेऊन तो पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर झाला. तेव्हा या प्रकरणात आता पोलीस कशी कारवाई करणार आहे, काय अपडेट अजून समोर येत आहे, हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. कारण पुणेच नाही तर अख्खं राज्य या घटनेनं हादरलंय. इतरही बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा आता वेगवान आढावा. आज पुण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी भारती विद्यापीठ आणि आंबेगाव परिसरातील पाणीपुरवठा बंद असेल, तर उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. दरम्यान पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय. मुंबई अहमदाबाद मार्गावरती आता बुलेटच्या जागी वंदे भारत धावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे बुलेटच्या जागी लवकरच प्रवाशांना या मार्गावरून वंदे भारत ट्रेनने प्रवास करता येईल. MSRTCच्या लाल परीचं प्रवास भाडं हे आता 15% वाढणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती एसटीतील अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरवाढ झाल्यास एसटीच्या उत्पन्नात 4 कोटींची भरही पडणार आहे आणि म्हणून एसटीच्या तोट्यात रुतलेले चाक बाहेर निघण्याची शक्यता आहे. अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या प्रवासी वाहन चालकांसाठी सेतूच्या शेवटी जासई इथे फूड प्लाझा आणि पेट्रोल पंपची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. याबाबतचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं घेतलाय आणि त्या दृष्टीने प्रक्रिया सुरू असून येत्या काही महिन्यात ही सुविधा कार्यान्वित करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेनं प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान 4 विशेष वातानुकूलित ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. या सेवांचा फायदा कोल्ड प्लेच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या चाहत्यांना होणार आहे. 25 आणि 26 जानेवारीला कोल्ड प्लेचा कार्यक्रम हा अहमदाबादमध्ये होतोय. रायगडच्या चिरनेर गावात बर्ड फ्लूचं थैमान पाहायला मिळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत 1237 कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात आली आहे. 177 अंडी आणि 270 किलोग्राम खाद्यही नष्ट करण्यात आलंय. उरण तालुक्यातील चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांनाही लागण झाली आहे. ठाण्याच्या कोपरीमध्ये सुद्धा बर्ड फ्लूनं शिरकाव केलाय. कोपरीमध्ये आता चिकन मटण विक्री 5 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आलेत. गुइलेन-बॅरे सिंड्रोमसाठी पुण्यातल्या पाण्याचे स्रोत तपासा असे आदेशच पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी दिलेत. पुणे शहराच्या ज्या भागात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे रुग्ण आढळत आहेत तिथे पिण्याचं स्वच्छ पाणी पुरवण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिलेत. तर टोरेस घोटाळ्याप्रकरणी ईडी ॲक्शन मोडमध्ये आली आहे. ईडीनं मुंबई, नवी मुंबईसहच इतर 10 ठिकाणी छापेमारी केली आहे. टोरेस घोटाळ्यात 2000हून अधिक लोकांची फसवणूक झाली आहे. मुंबईत आता पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवरती बंदी येण्याची शक्यता आहे. प्रदूषण रोखण्यासाठी डिझेल पेट्रोलवरती चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्यानं बंदी घालणं शक्य आहे का, अशी विचारणा मुंबई हायकोर्टानं सरकारला केली होती. त्यावरच आता 3 महिन्यांमध्ये अभ्यास गटाकडून अहवाल सादर होणार आहे. नेरूळ इथल्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये संपन्न झालेल्या कोल्ड प्ले या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत कार्यक्रमानंतर नवी मुंबई मनपाकडे विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या 4 दिवसांमध्ये तब्बल 82 टन कचरा स्टेडियम परिसर आणि नेरूळ विभागातून संकलित करण्यात आला.
मुंबईतील विरार लोकल ट्रेनमध्ये महिलांमधील हाणामारी काही नवीन नाहीये। जागेच्या वादातून महिलांमध्ये तुफान मारामारी सुरू असल्याचा आणखी एक असाच व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय। कोलकाता इथल्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतीय संघानं 7 गडी आणि 43 चेंडू राखून दणक्यात विजय मिळवला। टॉस गमावल्यावरती पहिल्यांदा बॅटिंग करताना इंग्लंडच्या संघानं निर्धारित 20 षटकात सर्व बाद 132 धावा करत टीम इंडिया समोर 133 धावांचं टार्गेट सेट केलं होतं। तर इंग्लंड विरुद्धच्या या सामन्यात वरुण चक्रवर्तीनं 4 षटकात 5.75च्या इकॉनॉमीनं फक्त 23 धावा दिल्या आणि 3 विकेट घेतल्या। त्याने जोश बटलर, हॅरी ब्रुक आणि लियाम विलिंग्टन यांना पवेलियनचा रस्ता दाखवला। या दमदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आलं। नव्हे तर जगभरातल्या हिंदूंची मागणी आज किंवा कालपासून अनेक ज्या शिवसेनेच्या संस्था संघटना हिंदूंच्या संघटना आहेत त्यांनी ठिकठिकाणी ठराव मंजूर केले की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना भारत सरकारनं भारतरत्न या किताबानं सन्मानित करावं। खरं म्हणजे 12 वर्षात ही मागणी या व्यासपीठावर कधी झाली नव्हती, पण आमच्या सर्व खासदारांनी इथे जे बसलेले आहेत या सर्व खासदारांनी संसदेमध्ये ही मागणी अनेकदा केलेली आहे, बाहेर केलेली आहे, विधिमंडळात ही मागणी केलेली आहे। गेल्या 12 वर्षामध्ये या मोदी सरकारनं मतांसाठी आणि राजकीय गणितासाठी अनेकांना भारतरत्न दिल्याचं आमच्या लक्षात आलं। ज्यांना राज्यात सुद्धा कोणी मला कोणाचं नाव घेऊन अपमान करायचा नाही, पण ज्यांचं राज्यात सुद्धा तेवढं ताकदीचं काम नाही, जे देशाला माहीत नाही, अशा अनेकांना भारतरत्न देऊन आपला राजकीय स्वार्थ त्यांनी पूर्ण केला। आम्ही त्यांचा सन्मान करतो, पण ज्याने या देशातल्या हिंदूंना आणि महाराष्ट्राला मराठी म्हणून जी अस्मिता दिली, ज्यांच्यामुळे राम मंदिर आज अयोध्येमध्ये उभं राहिलं, अशा हिंदू हृदय सम्राटांना सुद्धा भारतरत्नानं सन्मानित करा। आजच्या दिवशी मला सकाळी प्रश्न विचारला पत्रकारांनी की या देशाचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवर माननीय शिवसेना प्रमुखांना आदरांजली अर्पण केली। तेव्हाही मी सांगितलं की त्यांना जर खरंच सन्मान त्यांचा करायचा असेल तर ट्विटरवरती आदरांजली अर्पण करण्यापेक्षा उद्याच्या 26 जानेवारीला त्याच ट्विटरवरती शिवसेना प्रमुखांना भारतरत्न जाहीर केल्याचा तुम्ही संदेश द्यावा आणि जी महाराष्ट्राची आणि देशातल्या तमाम हिंदूंची मागणी आहे त्यास मान्यता द्यावी, यासाठी आजची पत्रकार परिषद आहे। आणि मला असं वाटतं यापुढे काही वेगळं सांगावं अशी भूमिका आज नाही। ठीक है, अभी दूसरा कोई सवाल नहीं होगा। हिंदी 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 का आज इस देश के सर्वोच्च नेता रहे, लोकमान्य नेता रहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी का जन्मदिन 2026 में बाला साहब जी का जन्म शताब्दी वर्ष शुरू होगा। बाला साहब ठाकरे जी एक ऐसे नेता रहे इस देश में, लगभग 50 साल किसी भी संवैधानिक पद पर वो नहीं रहे, सत्ता के पद पर नहीं रहे, फिर भी इस देश की जनता के दिलो दिमाग पर हमेशा बाला साहब ठाकरे जी ने राज किया। लोकमान्य बाल गंगाधर तिलक और महात्मा गांधी के बाद इतने सफल और लोकप्रिय नेता बाला साहब ठाकरे रहे। बाला साहब ठाकरे जी ने महाराष्ट्र की सामान्य मराठी जनता के लिए एक स्वाभिमान की लड़ाई लड़ी और मुंबई हो या पूरे महाराष्ट्र हो, मराठी मानुष को अपना वजूद, अपना स्वाभिमान दिया। वैसे जब हिंदुओं के ऊपर हमले शुरू हो गए
देश से और देश से बाहर से, तब बाला साहब ठाकरे हिंदुओं के लिए भी खड़े रहे। आज वो अयोध्या में राम मंदिर आपको दिख रहा है, वो बनाने में, वो संघर्ष करने में हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी का योगदान सर्वोच्च है। आज बाला साहब नहीं है, लेकिन हम उनकी विचारधारा से चलते हैं, वो जीवित है हमारे में। हमारी ये मांग है, जनता की मांग है, हमारी मांग नहीं। हम बाला साहब ने कभी किसी के सामने कुछ मांगा नहीं और हमने भी उनके लिए कुछ मांगा नहीं, लेकिन इस राज्य की जनता की और विश्व में जहां जहां हिंदू है वो सभी की मांग रही है की बाळासाहेब ठाकरे जी को देश का। तर मुंबईतून खासदार संजय राऊत बोलतायत आणि यावेळी त्यांनी महत्त्वाचं विधान केलंय। त्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी भारतरत्नाची मागणी केली आहे। नेमकं याचं काय होतं हे पुढे कळेलच। तुर्तास आपण इतरही बातम्यांचा आता आढावा घेऊयात, वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे ती म्हणजेच जयंत पाटील आणि अजित पवारांसंदर्भात। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यामध्ये राजकीय वैर हे जगजाहीरच आहे। मात्र आता पुण्यातील एका कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावरती हे दोन्ही नेते दिसले आणि शिवाय ते सोबत एकामेकांच्या बाजूच्या खुर्चीवर बसले होते। दोघांनी चर्चाही केली। आता या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकं कोणती चर्चा झाली या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। खरं तर संसदेमध्ये सुद्धा या दोघांची जुगलबंदी जी आहे ती नेहमी चर्चेचा विषय ठरते। योग्य वेळी योग्य निर्णय हे जे विधान होतं जयंत पाटलांचं त्याने सुद्धा अनेक राजकीय चर्चा होत होत्या आणि म्हणूनच आता यांच्यात ही जी पुन्हा चर्चा झाली आहे त्यावरूनही उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। नेमकं काय चर्चा झाली हे तर तेच नेते सांगू शकतील। वळूयात पुढच्या बातमीकडे। एक सविस्तर अशी ही बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 1310 एसटी बस या भाडे तत्वावरती घेण्याची निविदा प्रक्रिया रद्द करत एकनाथ शिंदेंना एक मोठा झटकाच दिलाय। मात्र हा निर्णय काय होता आणि मुख्यमंत्र्यांनी निविदा रद्द का केल्या आहेत त्यावरचा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। फडणवीसांचा शिंदेंना झटका। शिंदेंचा निर्णय फडणवीसांकडून रद्द। शिंदे गोगावलेंच्या ईडी चौकशीची मागणी। राज्यात 2000 कोटींचा एसटी घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 1310 बस भाडेतत्वावर घेण्याची निविदा प्रक्रियाच रद्द केली आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता। यावर अनेक सवाल उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णयच रद्द केलाय। त्यामुळे हा फडणवीसांनी शिंदेंना मोठा झटका दिल्याचं म्हटलं जात आहे। भाडेतत्वावर 1310 एसटी गाड्या घेण्याची निविदा रद्द। निविदा प्रक्रियेत परस्पर बदल केल्याचाही ठपका। महामंडळाला 2000 कोटींचा फटका बसण्याची होती शक्यता। विशिष्ट ठेकेदारांवर मेहरनजर दाखवल्याचा ठपका। मुख्यमंत्रीपदी असताना शिंदेंचा भाडेतत्वावर बस घेण्याचा निर्णय। यानंतर संजय राऊतांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तर एसटीत घोटाळा झाल्याचा दावा मंत्री भरत गोगावलेंनी फेटाळून लावली आहे। 2000 कोटीचा घोटाळा। राज्याचे मुख्यमंत्री तेव्हाचे एकनाथ शिंदे आणि घाईघाईनं एसटी महामंडळाचे अध्यक्षपद ज्यांना दिलं ते भरत गोगावले, या दोघांनी मिळून केलेला 2000 कोटीचा घोटाळा हा उघड झालेला आहे। खरं म्हणजे ह्यांच्यावरती आर्थिक अफरातफरीचे गुन्हे दाखल केले पाहिजे। महाराष्ट्राची तिजोरी लुटल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे। ईओडब्ल्यूने तपास केला पाहिजे आणि त्यानंतर या तपासाची सूत्र ईडीकडे द्यायला पाहिजे। बघूया ईडी काय करत आहे। जर चांगलं काम करत असताना जर काही वर खाली झालं असेल आणि त्यांना वाटत असेल द्वार निवेदा काढू द्या, आमचं त्याबद्दल दुमत नाही आहे। आमचं एवढंच म्हणणं होतं की ज्या चांगल्या सेवा सुविधा जर द्यायच्या असतील जनतेला तर त्याला चांगली वाहनं येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी थोडं वर खाली झालेलं आहे। ह्याच्यात घोटाळा बिटाळा काय त्यांनी चौकशी लावावी। ज्या चौकशीमध्ये काय आढळलं तर आम्हाला त्यांनी दोषी ठरवलं।
एसटीची वादग्रस्त निविदा रद्द केली असली तरी हे प्रकरण नेमकं काय पाहूया. एसटी महामंडळाचा 1310 बस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय. विभागनिहाय निविदेमुळे दरवाढीचा दावा करत क्लस्टर निविदेचा प्रस्ताव. क्लस्टर निविदेला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करून प्रस्ताव मंजूर. 3 कंपन्यांना क्लस्टर निविदा देत वाढीव दरानं बस घेण्याचा निर्णय. गुजरातपेक्षा 12 ते 13 रुपये अधिक दराचा प्रस्ताव रेटून नेला. 2000 कोटीचा घोटाळा झाल्याच्या आरोपांमुळे चौकशीनंतर निविदा रद्द. सरकारनं 1310 एसटी बस भाडेतत्वावर घेण्याची निविदा प्रक्रिया रद्द केली असली तरी अधिकाऱ्यांचा विरोध झुगारून क्लस्टर निविदेचा नियमबाह्य प्रस्ताव कुणाच्या दबावाखाली मंजूर करण्यात आला त्याचा तपास करून